हाय गाईज, मी बिझनेस चालू केला पण एकटीनच नाही केलेला. तर मी एकटीनच व्हिडिओजमध्ये मी एकटीनच बिझनेस चालू केलेला नाही, तर माझ्या बहिणीने पण चालू केलं. तर ते तुम्हाला दाखवणार आहे मी आत्ता. बिझनेस ती काय करते, मी काय करते. मी स्टेशनरीचं दुकान, छोटासा बिझनेस. तर माझी बहीण काय करते ते तुम्हाला दाखवते नक्की. हो काही बिझनेस आता मला दाखवायचं आहे, पण तुम्ही जरा उठून बसता का. आता मी बिझनेस चालू केला, तर माझ्या बहिणीने पण चालू केला आहे, पण ती मध्ये येत नाही व्हिडिओच्या. तर तुम्हाला दाखवते काय काय आणलं. हो बाई, एकच बिझनेस आहे पण एकदम डेंजरस, हटके. हे काय आहे, जेंट्सचं काय नाही, गाऊन तुम्हाला दाखवते. काढू का नको, नाही काढत, दाखवते. नको म्हणते ती काढायला. आता तिचा मटेरियल म्हणलं आपल्याला काय बोलता येत नाही. तिचं बिझनेस म्हणलं तिचं काय दाखवू शकत नाही. मी तुम्हाला दाखवले माझ्या व्हिडिओमध्ये. तर आपली हे गाऊन अशा प्रकारचे आणल्यात की माणूस डिझाईन कसलं पडावा. डेंजर अजून एकदा भारी नाही हो काही. क्वालिटीच बघा तुम्ही. कॉटनचा कपडा आहे, एकदम अंगाला पण असं ना टोचणारा, सिल्क वाणी वाटतोय तो कपडा. इतका भारी, खास एकदम क्वालिटी. ती दुसरं ठेवलेलं भारी, इतकं भारी क्वालिटी, नंबर एकच माल. आता तुम्हाला वाटलं मी तिथं असतं तर घेतला असता, एवढा असं वाटलं. आणि तेवढं महागात पण नाही बरं का, जेवढी किंमत आहे तेवढंच, पण ही क्वालिटी भारी. 4 तास चौकशी करून आणलं मी. आम्ही एवढासा बाजार मला दोघीने एकच बाजार करून चालणार नाही. दोघीने एक बाजार एक बिझनेस करून चालणार नाही. म्हणून मी का तिने वेगळा बिझनेस, मी वेगळा बिझनेस. काही क्वालिटी तुम्हाला बघून वाटली की ह्याच्यावर जाऊ नका तुम्ही, पण किंमत पण परवडेल अशीच. नवीन आहे म्हणल्यावर काय एवढं महागात आमचं काय कोणी घेणार नाही ना. खपवायचं म्हणल्यावर कमी जास्त करून द्यायला लागतंच, तरच गिऱ्हाईक येतं. नाही तर मग बसावं लागेल चाल कपडे घेऊन. फक्त गाऊनचा बाजार आहे बरं का. पण आता अजून बिझनेस आहे जरा, एकच बिझनेसवर जमणार नाही. काय सांगते तुम्हाला, एक बिझनेसवर चालणार नाही. तर ह्याच्यासोबत छोटे मोठे थोडेसे कपडे आणायला लागणार आहे. एवढ्या मुलीचे ह्यांच्या मापाचे ब्लाऊज पीस लय भारी होतो. ब्लाऊज पीस म्हणा, एक 250ला एक ब्लाऊज. तिथंच आम्हाला महाग मिळतात. मुलींचे ड्रेस आणायचे, त्याला छोटा मोठा बिझनेस ऐकतीच का. आमच्या आईची कंबर मुडली आहे. ऐकून नीट सांगा रे. कमरेचा प्रॉब्लेम आहे, कमर का प्रॉब्लेम बहुत खूप निघाले बरं का, वाकून बसून. तर काही अशा प्रकारे आमचे बिझनेस चालू केलेले आहे. तर ह्याला जोडधंदा म्हणून, घरकामात मदत म्हणून. ऐकतेच का शिवण्या, हे शिवण्या इतका आगाऊपणा का करीत असं मला तेच कळतच नाही बाबा. इकडे बघ, जायचंय की आता गावाला, जायचंय गावाला. ही गाऊन कशा वाटल्या तुम्हाला, आता काढून दाखवल्या असते तुम्हाला. तर ती म्हणती घड्या करता येत नाही, नवीन नाही समजून घ्या जरा. घड्या करता येतच नाही. एकदा लटकवून ठेवली ना तर मग तुम्हाला येऊन बिंदास दाखवून. तर अशा प्रकारे मांडणी पाहिजे ग. आणू का आमच्या घरातली मांडणी. एवढाच माल 3,500-4,000 4,000चा. 4,000ला 100-200 कमी असत. पण एवढं गेलं, ही भारी क्वालिटीची आहे आणि परवडत तसं काही लई महागात येईल. जेवढं त्यांनी सांगितलंय तेवढं त्याच्यापेक्षा 10-5 रुपये जास्त निघाले तर तेवढं चहा पाण्याला झाले तरी बस. आम्हाला जास्तीची एवढे हाव नाही. लोकांचं जसं आम्ही दुकानात जाऊन खरेदी करतो, आपण करतोच की कमी जास्ती, तसं दुसरे पण करणार झाले ना. मग आपण ओळखून घ्यायचं, समजून घ्यायचं. तेवढंच महाग आडून धरायचं नाही, गिरायकाला निराश होऊन पाठवायचं नाही. नाही, सारिकानं म्हणले तिकडून गिरायक आणले, उंच आण म्हणजे एका बाईला. स्टाईल डिझाईनचे गाऊनवर जमणार नाही ग. हे गाऊनला रोज गिरायक कुठून येणार. तर प्रत्येक ह्याला वेगळं वेगळं. आता एवढं लहान मुलीचे कपडे म्हणा, मुलांचे ड्रेस, पॅन्टे, हँडड्रेस, मुलींचे, असं सगळं ठेवायचं आणून. आपल्याला काय त्याला काही नासायचं, किडायचं, विटायचं. 6 महिन्यानं गेली, वर्षाने गेली तर काही तशाला तशीच राहणार. उकळून ठेवलं तरच ते खराब पावसामुळे ती घेणार. आता एकदा माहिती पडलं लोकांना तर यायला काय हरकत नाही, ती येतात. ती निळ्या बंद करू का, थांबू.
ने जर थांब कोणतं थांबू कोणतं 2 रेगाचं दाबू का? यूट्यूबचे व्हिडिओ काढून मला काय परवडणार. तर मला रिचार्ज लागतं, सगळ्या गोष्टी बघावं लागतात, घरात आरमळा चालली आणि पोराचा दवाखाना, त्याच्यामुळे मला काय सुचत नव्हतं. कामाला जायचं तर मणक्याचा आजार, ही पोराची मम्मी नसल्यामुळे मला घराची धावपळले करायला लागतं कामाला. आणि काम करून हे काम केलं तर काय हरकत नाही. यूट्यूबच्या जर नादा लागलं तर मला काय पैसा पाणी त्यात का अजून भेटत नाही. भेटेल तेव्हा बघता येईल. तर माझा टाइम बी कवर होत नाही. म्हणलं आता शॉर्ट व्हिडिओ बंद. शॉर्ट व्हिडिओमध्ये पैसाच नाही. आता मी रील टाकणार मोठ्या 10 मिनिटाच्या 5 मिनिटाच्या, एवढंच. मला ते बी माझ्या कामानुसार करणार. जास्त वेळ यूट्यूबला निळी काढ बरं त्याच्यातली बघू मॅक्सी हे काय गाऊन फक्त एक व्हिडिओ टाकणार. 4 तर काही आता हेच हा? हा. खेळा निळी 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 हा? दाखव निळी काढून ठेवू. काढ निळी. दाखव म्हणते परवानगी आली मालकीनीची, जरा काढते मी का क्वालिटी इकडे येऊन दाखव की जरा बाळा. ब्लॅक कलर अगं दाखव ना. एकदम खास. मला पण आवडतो काळा निळा. निळा बाई मोठे आहे त्याची गोऱ्या माणसाला गोड वाटते की काळा पण नाही. निळा आहे निळा. जवळ दाखव जवळ. जम्बो कलर. ही उटाळून दिसते. तेवढ्या जवळ नेऊन दिसते व्हाय नाही नाही दिसला नाही. सर थांब सरकी. एक त्याच्यातली ही गुलाबी काढ. गुलाबी पण काढ. हां ती लाल ही हां चॉकलेटी. असं ठेवायचं त्याच्यामध्ये. तुम्ही ठेवा. ते आहे त्या बघ चांगल्या. तर कसं वाटलं तुम्हाला आमच्या बिझनेस दोघ्या बहिणीचा? काढ ना. काम सरक ना. नको काढू. काढ ना चॉकलेटी काढ. कोणती चॉकलेट? चॉकलेट म्हणते ती लाल आहे. हां काढ. सगळं जे त्याच्यावर सोबत. खास खास एकदम कॉटन छान, एकदम मस्त. पाण्यानं तुला भरतंय लय भारी आहे होती तर मोठी आहे की ग. असं वाटायला आम्हाला आम्हीच घालून फिरावं. डबल एक्सेल वाणी. हो लय भारी मस्त बघ डिझाईन. नंबर एकच क्वालिटी. कोणी पण म्हणणार नाही की असं हलक्या आणि कसल्या आणले काय नाही. तसला चोथा आणलाच नाही. होत्या तसल्या बी हलक्या, पण नको आपण गिरायकाला चांगलंच म्हणून पाठवायचं. असं वाटतं कसले आणले बाय असलं नाही म्हणायचं, करायचं चांगलं आणायचं. 2 पैसे त्याला पण परवडलं पाहिजे, आपल्याला पण परवडलं पाहिजे, असंच आणायचं किंमत. आणि हलका तर आजकाल कोणी घालत पण नाही. हो काही अशा प्रकारे मी आणलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटतोय आमचा बिझनेस दोघे बहिणीचा, तर तुम्ही नक्की कमेंट करून कळू शकता की अशानं असं छान आहे हे, किंवा कसं आहे तुम्हाला, तुमच्याकडे काय रेट आहे त्याचं पण ती सांगू शकता कमेंट करून. तर मी तुम्हाला हे दाखवायचं होतं की आम्ही नवीन बिझनेस चालू केला आहे. तर तोडधंदा म्हणून घरच्या घरी पर्याय शोधला आहे. तर तुम्ही नक्की कळवा. बाय. उठून बसायचं. चालू झालं. आईला वाढून बसली होती का शॉप चालू केली होती. का माझ्या आईला पण कमरेचा त्रास आहे बरं का. तिच्यावरच मी पडले बाबा कमरेला. तिची कंबर दुखते म्हणल्यावर माझी पण कंबर म्हणतात जाते सारखं इंजेक्शन करून सकाळ आलंय मला. आता ते म्हणजे काय असं उठता बसता ह्याच्यातली गोष्ट नाही मला, पण वज उचलणं काहीतरी जड उचलायचं म्हणलं की कामर दुखते. कुठं राणा धावपळीचं काम केलं तर माझी कंबर दुखते. आता घरच्या घरचं ती बरं आहे. आता मी दररोज 2-4 दिवस गेले बघा, सारखं जाणं येणं दवा गोळ्याला आणायला म्हणा, कशाला म्हणा, दवाखाना कधी बंद कधी चालू. ह्या धावपळीत माझी इतकी परेशानी की मी आजारीच पडले. आज दिवसभर झोपून घेतली. आज काहीच मला काम सुचलं नाही. मी झोपलं तरी पण झोप येईना. मग आता ते सामान आणलं परत. आता ते लावायचं मला, ते दुकानात मला लावलं. छोटंसं घर आहे पण मी त्याच्यातच ऍडजस्ट करून दाखवते. ठेवते. छान ऍडजस्ट करून दाखवते तुम्हाला. म्हणतात एवढ्या घरात कसं काय केलं, तुम्हाला पण वाटेल पण तशीच करणार आहे. आता काय करणार हो, कुणाला कोणी भीक मागायची, कुणाला आरी जायचं नाही, कुणाचा रुपया घ्यायचा नाही. स्वतः कष्टांगी फळं, कष्टाचा पैसा. आणि पैसे तुम्ही म्हणताल कशाचे, मी लाडक्या बहिणीचे जमा केल्यात बिझनेस. लाडकी बहिणीचं फायद्याला येते पैसे. लाडक्या बहिणी नवऱ्याला मला परवानगी दिलं नाही. कशाला पण जाऊन फसतील, काय करतील. ही बी ठेवू का? नवरा म्हणतो कशात पण फसतील, युट्यूबला तसंच नावं ठेवणार,
ह्याला तसं नाव ते ठेवते तर ठेव बाबा, किती ठेवायचं. मी काय कुठलं फालतूक करीत नाही. ती पोटासाठी केलं म्हणून वाईट आहे का काय तुम्ही सांगा मला. वाईट आहे नाही ना, तर मी कुणाला घेणार नाही, नवऱ्याला बी घेणार नाही. आपला बिझनेस सुरू केला म्हणजे केलाय. तर तुम्ही मला सांगा कसा बिझनेस आहे, माझ्या बहिणीचा कसा बिझनेस आहे. तर नक्की कमेंट करा. तुमच्याकडे काय देतात तिथे बघा. बाय बाय. चला मला ना सुधून जायचंय. चल तर कशा चालला हां कशा चालला तिचं गोळ्या आणता का? गोळ्या आणता माझ्या देते का? आणताव की दे, पण लवकर चल ग. बघू तर बाय नक्की कळवा. मी चालले आता बाहेर, मला जरा काम आहे. बाय बाय. शिवण्या तू मध्ये मध्ये नको बोला जाऊ. बाय बाय.